वेलकम बॅक 91.2 FM रेडिओ नमकीन एकदम जबरदस्त स्टार्ट नाही केलं बोललो कारण काय झालं मी समोर मस्त कॅमेरा लावला आहे आणि हे जे सुंदर सुंदर छान छान असे क्षण असतात ना ते आम्हाला वाटतं की आम्ही कॅप्चर करावेत अशी गोड माणसं आमच्यासोबत जेव्हा येतात आणि आमचं सौभाग्य समजतो आम्ही तर काय झालेलं की ते कॅप्चर सुरुवात झाली नाही म्हटलं कन्फर्म करा म्हणून मी एनिवेज 91.2 FM रेडिओ नमकीन आपण सगळे ऐकत आहोत एकदम जबरदस्त आहे आणि आज माझ्यासोबत आपले खास लाडके नाशिकचे आपले प्यारे प्यारे डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी सर आलेले आहेत जे की रिनाऊंड कार्डिओलॉजिस्ट आहेत सर आपण थोड्या वेळापूर्वी विषय काढलेला की ब्लड प्रेशरबद्दल बोलणार आहोत नक्कीच नक्कीच सर बोला ना ब्लड प्रेशरबद्दल फार मिसकन्सेप्शन्स आहेत त्याच्याबद्दल सांगा प्लीज ब्लड प्रेशरकडे जाण्याआधी मी तुम्हाला काही ढोबळ गोष्टी सांगतो की हृदयविकार का होतो हां हे आपण आधी लक्षात घ्यायला पाहिजे राईट हृदयविकार होण्याची कारणं आपण दोन गटात विभागतो ओके एक म्हणजे अपरावर्तनीय कारणं म्हणजे इररिव्हर्सिबल रिस्क फॅक्टर्स की जे आपण बदलू शकत नाही ज्याच्यावर आपलं काही नियंत्रण नाही ओके आणि ती म्हणजे अनुवंशिकता आपल्या आईवडिलांना जर हृदयविकार असेल किंवा आईच्या बाजूचे नातेवाईक वडिलांच्या बाजूंच्या नातेवाईक यांना कमी वयात हृदयविकार झाला असेल तर आपल्याला हृदयविकार होण्याची शक्यता जास्त असते ओके ही झाली अनुवंशिकता दुसरं म्हणजे वाढत जाणारं वय वाढत्या वयाबरोबर शरीरातल्या प्रत्येक अवयवाची झीज होते मग हृदयच नाही तर आपले सांधे आपल्या किडनीज आपले लिव्हर या सगळ्या गोष्टींची झीज होते आणि त्यामुळे अवयव म्हातारे होत जातात आपल्याबरोबर हृदयविकाराचं प्रमाण वाढत जातं तिसरी गोष्ट जी आपल्या नियंत्रणाखाली नाही आहे ती म्हणजे आपलं लिंग नैसर्गिकरित्या पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा हृदयविकाराचं प्रमाण जास्त असतं आणि याला कारण असतं स्त्रियांमध्ये असलेलं इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे हार्मोन की ज्यांच्यामुळे त्यांची मासिक पाळी होत असते मात्र रजोनिवृत्ती झाल्यानंतर म्हणजे साधारण 50व्या वर्षी 45-50 जेव्हा मासिक पाळी बंद होते त्याच्यानंतर या हार्मोन्सचं प्रमाणात स्त्रियांच्या शरीरातलं कमी होत जातं आणि त्यांच्यामध्येही हृदयविकाराचं प्रमाण वाढायला लागतं तर हे झाले जे रिस्क फॅक्टर्स किंवा घातक घटक आपण बदलू शकत नाही अनुवंशिकता वाढत जाणारं वय आणि आपलं लिंग त्यानंतर आपण जे परावर्तनीय किंवा जे आपण प्रयत्नांती थोडं कंट्रोलमध्ये ठेवू शकतो नियंत्रणाखाली ठेवू शकतो असे घातक घटक म्हणजे रिस्क फॅक्टर्स त्यातलं पहिलं आहे मधुमेह दुसरं आहे डायबिटीस तिसरं आहे रक्तातलं वाढलेलं कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड्सचं प्रमाण चौथं आहे तंबाखूचं कुठल्याही प्रकारे सेवन मग ते तंबाखू चघळणं असो गुटखा खाणं असो स्मोकिंग करणं असो आणि पाचवं कारण म्हणजे लठ्ठपणा ही मेजर रिस्क फॅक्टर्स हृदयविकाराची तर आपण मेजर रिस्क फॅक्टर्सबद्दल माहिती घेऊया जसं आपण म्हटलं ब्लड प्रेशर इज अ सायलेंट किलर म्हणजे त्याची कुठलीही लक्षणं न जाणवता ब्लड प्रेशर आपल्या शरीराला पोखरत असतो आपल्या शरीराला नुकसान पोचवत असतो बऱ्याच वेळा ब्लड प्रेशर आहे असं कुठल्या पेशंटला सांगितलं डॉक्टरांनी तर त्याची प्रतिक्रिया अविश्वासाची असते की अरे मला काही त्रास नाही आणि तुम्ही म्हणता ब्लड प्रेशर आहे गोळ्या खा नियमित चेक कर ह्या तपासण्या कर ते तपासण्या कर त्या गोळ्यांचे साईड इफेक्ट्स होतील तर ही भीती मनातून काढून टाका हा विचार करा की ब्लड प्रेशरमुळे आपलं नुकसान जास्त होणार आहे त्या औषधांपेक्षा आणि ब्लड प्रेशर जर नियंत्रणाखाली राहिलं तर हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते दुसरा रिस्क फॅक्टर मी सांगितलं डायबिटीस मधुमेह सहसा पूर्वी वयाच्या 50 नंतर होणारा हा आजार आता 30-40तही दिसायला लागलेला आहे ब्लड प्रेशरसारखंच पूर्वी 60 नंतर ब्लड प्रेशर होईल असं मानलं जायचं आता कॉलेजमधल्या मुलांना नोकरी करणाऱ्या तरुणांनासुद्धा ब्लड प्रेशरने ग्रासलेलं आहे आणि त्याची कारणं आपण बघूच या पण जसं मी सांगितलं की बदलती जीवनशैली हे प्रमुख कारण आहे मधुमेहामध्ये जास्त तहान लागणं लघवीला वारंवार जावं लागणं भूक जास्त लागणं आणि जास्त खाऊनसुद्धा वजन कमी होत जाणं ही प्राथमिक लक्षणं असतात आणि मधुमेह जर आपण ब्लडमधली साखर नियंत्रणाखाली ठेवली तर मग हृदयाच्या रक्तवाहिन्यांना जी इजा पोचते जी क्षती पोचते ती आपण कमी करू शकतो अर्थातच गरज असेल तेव्हा औषधं आणि इन्सुलिन याचासुद्धा आपण वापर
विनासंकोच करायला हवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार. तिसरा रिस्क फॅक्टर मी सांगितलं, रक्तातलं वाढलेलं कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड्सचं प्रमाण. जसं पाईपलाईनमध्ये गाळ साचतो आणि पाईपलाईन चोकअप होते, तसंच आपल्या रक्तवाहिन्यांमधलं कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड वाढलं की रक्तवाहिन्या हळूहळू अरुंद होत जातात आणि कालांतराने त्या बंद होऊन हार्ट अटॅक येतो. तर कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड काय असतं हा सुद्धा आपला प्रश्न असणार. नक्कीच. तर कोलेस्ट्रॉल हे एक किंवा ट्रायग्लिसराईडसुद्धा हे एक फॅट आणि कार्बोहायड्रेट म्हणजे मेद आणि कर्बक याचं संयुग असतं कमी अधिक प्रमाणात. आणि कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराईड हे बहीण भाऊसारखे असतात. दोघंही वाढले तर आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस होण्याची शक्यता वाढते. आपण नियमित व्यायाम केला, आहारात मांसाहार टाळला, तेलाचं प्रमाण कमी ठेवलं, गोडाचं प्रमाण कमी ठेवलं तर रक्तातलं कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड कमी राहण्यास मदत होते. आणि पाचवा आणि महत्त्वाचा रिस्क फॅक्टर, मेजर रिस्क फॅक्टर म्हणजे लठ्ठपणा. आपल्या वजनाच्या प्रमाणात आपल्या उंचीच्या प्रमाणात आपलं वजन हवं असतं. जर आपलं वजन प्रमाणापेक्षा जास्त असेल तर रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस होण्याची शक्यता वाढते आणि हृदयाची स्पंदन क्षमतासुद्धा कमी होते. अतिरिक्त वजन असेल तर तेवढ्या सगळ्या शरीराच्या आकारमानाला रक्तपुरवठा करण्याची जबाबदारी त्या बिचाऱ्या हृदयावर असते. म्हणजेच हृदयावर ताण वाढतो. त्यामुळे वजनसुद्धा आपल्या उंचीच्या प्रमाणात असायला हवं. त्यासाठी 2 सोपी सूत्र आहेत. आपली उंची जितक्या सेंटीमीटरमध्ये त्याच्यातून 100 वजा करायचे आणि तितक्या किलोग्रॅममध्ये उणे अधिक 10%. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा जर 170 सेंटीमीटर उंची आहे, त्या व्यक्तीचं वजन 170 वजा 100 म्हणजे 70 किलोग्रॅम उणे अधिक 10% म्हणजे 63 ते 77 या रेंजमध्ये असायला हवं. ओके. दुसरं सूत्र असं आहे की आपली उंची जितक्या इंचांमध्ये तितक्या किलोग्रॅममध्ये आपलं वजन असायला हवं. जर उंची 5 फूट 4 इंच आहे म्हणजे 12 पंचे 60 अधिक 4 64 इंच उंची आहे, तर आपलं वजन 64 किलोग्रॅम उणे अधिक 10% म्हणजे साधारण 58 ते 72च्या दरम्यान असायला हवं. अच्छा. बऱ्याच वेळा लोकांचा असा गैरसमज असतो, माझं वय इतकं आहे आणि माझं वजन इतकं. तसं नाही आहे. वजन हे वयावर नाही तर उंचीवर अवलंबून असतं. तर त्या प्रमाणात जर आपण वजन ठेवलं तर हृदयावर ताण कमी राहतो आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते. सर मला एक सांगा की तुम्ही फार चांगला मुद्दा बोललात की माणसाचं जे वजन असलं पाहिजे ते त्याच्या उंचीप्रमाणे असलं पाहिजे. म्हणजे समजा जर एखाद्याचं उंची वजन शुड बी इक्विवॅलेंट, राईट. समजा आता एखाद्याचं आता माझं जे हाईट आहे, माझी जी हाईट आहे ती समजा आता 5 फूट 10 इंच आहे, तर मग माझं वजन किती असलं पाहिजे? 5 फूट 10 इंच म्हणजे 70 इंच. तर आपलं वजन 70 किलो हे आयडियल असतं, पण 63 ते 77 या रेंजमध्ये असलेलं चालतं. म्हणजे फॉर अ हेल्दी लिव्हिंग 63 ते 70च्या आत असलं पाहिजे. है ना? तसंच 70च्या वर गेलेलं थोडंसं ओबॅसिटीकडे किंवा हार्ट प्रॉब्लेम्स, यू मे इनवाईट ट्रायग्लिसराईड्स. कारण ट्रायग्लिसराईड्स हा फार मोठा मुद्दा आहे. तुमच्याशी ह्या विषयावर मी बोलणार आहे. त्याआधी आपण हे गाणं ऐकूया. मस्त आपल्या गप्पा चालू आहेत सर आणि वी आर एन्जॉईंग टॉक्स विथ यू. आणि खरोखर सरांकडे जो नॉलेज आहे, आज वर्ल्ड हार्ट डे सेलिब्रेशन चालू आहे आणि त्याच संदर्भात आपण खूप इम्पॉर्टंट माहिती घेतो आहे डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी सर यांच्याकडनं. मी डॉक्टर राकेश श्रीवंश लाईव्ह आहे सरांसोबत फ्रॉम द स्टुडिओज ऑफ 91.5 FM रेडिओ नमकीन. ऐकत रहा, एकदम जबरदस्त रहा.